ओमी माझ्या मावशीचा मुलगा. तो काही दिवसांसाठी माझ्या घरी आला होता. एके रात्री मी डोळे उघडले तेव्हा ओमी माझ्या समोर बसलेला होता. त्याची नजर अगदी रिकामी होती. एक क्षणासाठी मला वाटलं की तो झोपेत चालतोय, पण त्यानंतर जे घडलं त्याने माझं संपूर्ण आयुष्य उलटलं. ओमी माझ्या मावशीचा मुलगा होता. माझी मावशी मला माझ्या आईप्रमाणेच होती. माझ्या मावशीला एक दुर्धर आजार होता, त्यामुळे तिचा काहीच दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. मावशी गेल्यानंतर काकांनी जराही वेळ न घालवता दुसरं लग्न केलं. असंही मावशीच्या आजारामुळे त्यांना बायको असून नसल्यासारखी होती, कारण मावशी मागच्या 5 वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. त्यामुळे काकांनाही ओमीकडे लक्ष देणं जमत नव्हतं. काका त्याला आश्रमात सोडून येणार होते, पण माझ्या मावशीने माझ्याकडून एक वचन घेतलं होतं की तिच्यानंतर तिच्या मुलाचा सांभाळ मी एखाद्या आईप्रमाणे करावा. मावशीने मलाही लहानपणापासून माझ्या आईप्रमाणे सांभाळलं होतं, त्यामुळे मला तिचं वचन पाळणं बंधनकारक वाटत होतं. म्हणून मी मागचा पुढचा विचार न करता ओमीला माझ्या घरी घेऊन आले. माझंही नुकतंच लग्न झालं होतं. लग्न होऊन फक्त 6 महिने झाले होते. माझा नवराही अनाथ होता, त्यामुळे ओमी आमच्याकडे राहायला येणार याचा त्याला काही त्रास नव्हता. ओमी बिना आईचं लेकरू होतं, त्यामुळे माझा नवरा त्याचे खूप लाड करत होता, कारण माझ्या नवऱ्यानेही बिना आईबापाचे दिवस काढले होते. माझा आणि जितूचा राजा राणीचा सुखी संसार होता. आता त्यातच आमच्यात ओमीही राहायला आला होता. तो अजून एवढा समजदारही नव्हता. त्याने आईची मायेची सावली गमावली होती. मावशीचं असं जाण्याने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. तोच विचार करून तो शांत शांत राहू लागला होता. त्यामुळे मी त्याचे ॲडमिशन एका चांगल्या कॉलेजमध्ये करायचं ठरवलं. ओमीला मी राहायला गेस्ट रूम दिली होती. तो दिवसभर तिकडेच असायचा. काही दिवस तो त्या रूममध्ये थांबला आणि एके दिवशी तो डोळ्यात अश्रू घेऊन माझ्याजवळ आला. तो मला म्हणाला, ताई, मला आईची खूप आठवण येत आहे. त्या खोलीमध्ये मला खूप एकटं वाटत आहे. 2-3 दिवस झाले मला रात्री व्यवस्थित झोपही लागली नाही. मला रात्रीची आईची सवय आहे. रात्री आई मला कुशीत घेऊन झोपायची. ओमीची अवस्था आणि आईच्या मायेसाठी तळमळणारा त्याचा जीव पाहून मलाही माझे अश्रू आवरता आले नाही. त्या दिवसापासून मी त्याला प्रॉमिस केलं की मी त्याला त्याच्या आईप्रमाणे जीव लावेल. त्या रात्रीपासून ओमी माझ्याजवळच राहू लागला होता. बघता बघता काही आठवडे उलटले. ओमी हळूहळू स्वतःला त्याच्या आईच्या आठवणीतून सावरत होता. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. माझा नवरा जितू एका मोठ्या कंपनीत प्रोडक्शन मॅनेजर होता, त्यामुळे तो सकाळी लवकरच त्याच्या ऑफिससाठी निघायचा. त्याच्या काही वेळाने ओमीही कॉलेजला जायचा. त्यानंतर मला निवांत वेळ मिळायचा आणि त्यावेळेस मी घराची साफसफाई किंवा मार्केटमध्ये काही काम असेल तर ते पूर्ण करत असे. एके दिवशी दुपारी मी भाजी आणि किराणा खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये गेले होते. घरातील बराच किराणा मला भरायचा होता, त्यामुळे मार्केटमध्येही माझी पळपळ चालू होती. माझ्या हातात खूप जड पिशव्या होत्या. रस्ता ओलांडताना माझा धक्का एका व्यक्तीला लागला आणि माझ्या पिशवीतील काही सामान खाली पडला. तो व्यक्ती सॉरी म्हणतच माझं सामान मला उचलून देऊ लागला. तेव्हा मी पाहिलं की ते तर माझे मावसा होते. जेव्हा त्यांची आणि माझी नजरानजर झाली तेव्हा ते म्हणाले, शीतल, अगं तू, मी तुझ्याकडे बघितलंच नाही. असं म्हणून त्यांनी सांडलेला सामान पिशवीत भरून ती पिशवी माझ्या हातात दिली. आम्ही दोघेही रस्त्यापासून थोडंसं बाजूला झालो. तेव्हा मी पाहिलं ते त्यांच्या दुसऱ्या बायकोसोबत मार्केटमध्ये आले होते. तेव्हा त्यांनी अगदी उत्सुकतेने माझी ओळख त्यांच्या दुसऱ्या बायकोशी करून दिली. त्यानंतर त्यांनी तिला पुढे पाठवलं. ती जाताच ते मला हळू आवाजात म्हणाले, शीतल, तू माझ्या मुलाला तुझ्या घरी राहायला जागा दिली. हा तुझा चांगला स्वभाव आहे, पण मी तुला अजूनही सावध करू इच्छितो. माझं म्हणणं असं आहे की अजूनही वेळ गेली नाहीये. तू एक काम कर, तू ओमीला एखाद्या हॉस्टेलमध्ये घाल, कारण तो दिसतो तसा अजिबात नाहीये. तुझी दुसरी मावशी म्हणजेच माझी दुसरी बायको ही तरुण आहे. ओमी तिला आई कधीच म्हणला नसता, म्हणूनच मी त्याला आश्रमात सोडणार होतो. अजूनही काही कारणं आहेत जे की मी तुला सांगणं योग्य समजत नाही. त्या कारणांमुळे तो मुलगा घरात राहणं अजिबातच योग्य नाही असं मला वाटतं. तुला जर जमत असेल तर तू त्याला लवकर आश्रमात सोड, कारण तुझा संसारही आत्ता कुठे सुरू झालाय आणि माझी तर अजिबातच इच्छा नाहीये की ओमीमुळे तुझं आयुष्य अडचणीत यावं. काकांचं स्वतःच्या मुलाबद्दल असं बोलणं मला अजिबात पटलं नव्हतं. मला काकांचा खूप राग आला होता. तेव्हा मी पुढे त्यांचा एकही शब्द ऐकून घेतला नाही. मी त्यांना म्हणाले, काका, आता इथून पुढे मला ओमीबद्दल एक शब्दही ऐकायचा नाही. स्वतःच्या मुलाबद्दलच तू असं कसं बोलू शकतोस? तू मला त्याच्याबद्दल काही सांगू नकोस. मी माझ्या मावशीला जे वचन दिलं होतं ते तर मी कोणत्याही परिस्थितीत निभावणारच. तुझ्यासारखं मी त्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही. काकाला खडे बोल सुनावून मी तिथून तडक घरी निघून आले. मला काकाचा खूप राग आला होता.
मी जेव्हा घरी आले तेव्हा ओमीही त्याच्या कॉलेजमधून नुकताच घरी आला होता. मला पाहून तो तिथे येऊन बसला. तो म्हणाला, ताई, असं नेमकं काय झालं? तू एवढी का चिडली आहेस? त्याला बघताच माझा राग निवळला होता. काही नाही, मार्केटमध्ये फार गर्दी होती, मी फार दमले आहे, बाकी काही नाही, असं म्हणून मी मावसावर माझ्यात झालेलं बोलणं तिथेच विसरले. थोड्या वेळाने मी किचनमध्ये स्वयंपाक बनवत होते तेव्हा अचानक मला मावसाचं बोलणं आठवलं. त्याचा शब्द न शब्द मला लक्षात होता. तो त्याच्या मुलाबद्दलच असं कसं बोलू शकतो याचाच मी विचार करत होते. माणूस किती स्वार्थी असू शकतो हे काकांवरून मला समजलं होतं. कारण तो माझी बायको तरुण आहे असं कारण देऊन त्याच्या मुलाला सांभाळत नव्हता आणि मलाही सांभाळू देत नव्हता. पण मी तो विषय माझ्या नवऱ्याला किंवा ओमीला अजिबात सांगितला नाही. मीही ते सगळं विसरण्याचा प्रयत्न करू लागले. आम्ही तिघांनी रात्री सोबत जेवण केलं. रात्री झोपायला जाण्याआधी जितू ओमीला म्हणाला, ओमी, काही दिवस तू आता गेस्ट रूम मध्ये झोपशील का? तेव्हा ओमीने थोडाही विचार न करता जितूला होकार कळवला आणि तो त्याच्या रूममध्ये गेला. तेव्हा मी जितूला म्हणाले की तुम्ही ओमीला असं मधूनच त्याच्या रूममध्ये का पाठवलं? तेव्हा माझा नवरा मला म्हणाला, शीतल, आपलंही नुकतंच लग्न झालं आहे, कामाच्या ओघात मी तुला वेळच देऊ शकलो नाहीये. तुला नाही का वाटत की आपणही आपले लग्नाचे नवीन दिवस अनुभवायला हवेत? तेव्हा जितूला काय म्हणायचं होतं ते मला समजलं होतं. जितूही त्याच्या जागी योग्य होता. मागच्या काही दिवसांपासून मी माझ्या नवऱ्याला कशी विसरलेच होते. आमचं नवीन लग्न होतं, त्यामुळे आम्ही एकमेकांना वेळ देणंही गरजेचं होतं. हे तर माझ्या लक्षातच नव्हतं. मी तेव्हा जितूला म्हणाले की जितू, मला माफ कर, असं म्हणून मी त्याला प्रेमाने मिठी मारली. तेव्हा जितूने माझ्याशी बोलायला सुरुवात केलीच होती. तेवढ्यात मी जितूला म्हणाले की ओमी म्हणाला होता की त्याला त्या रूममध्ये झोप लागत नाही, मी 1 मिनिट तो झोपला आहे की नाही ते बघून येते, जेणेकरून मग आपल्याला मनसोक्त गप्पा मारता येतील. तेव्हा मी ओमीला बघायला त्याच्या रूममध्ये गेले. तिथे जाऊन मी पाहिलं तो गाढ झोपला होता. त्याला गाढ झोपेत पाहून मी माझ्या रूममध्ये परत आले. इकडे जितूही माझी वाट बघत बसला होता. जितूचा स्वभाव खूप चांगला होता. त्याने माझ्यामुळे ओमीची जबाबदारी घेतली होती. असंच पुढे काही दिवसांनी जितू ऑफिसमध्ये असताना मला त्याचा फोन आला. तो म्हणाला, शीतल, मी आज दुपारी घरी लवकर येणार आहे, मला तुला एक सरप्राईज द्यायचं आहे. तेव्हा मीही त्या सरप्राईजसाठी खूप उत्साही होते. तेव्हा मी दुपारचं जेवण बनवून जितू घरी येण्याची वाट बघत होते. तो कधी घरी येतो आणि कधी मला ते सरप्राईज सांगतो याची मला खूप उत्सुकता लागली होती. दुपारच्या वेळी दरवाजाची बेल वाजली. तेव्हा मी जाऊन पाहिलं तर समोर मला ओमी दिसला. तो कॉलेजमधून घरी आला होता. मला वाटलं की जितू आला असेल. मी दरवाजा लावायला गेले. तेवढ्यात बाहेरून जितू आला. मी मोठ्या उत्साहाने त्याला सरप्राईज विचारू लागले. तेव्हा तो म्हणाला, आपण आता जेवायला बसूयात आणि तेव्हाच मी तुम्हा दोघांना ते सरप्राईज सांगेल. थोड्या वेळाने आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो. तेव्हा जितू म्हणाला, कंपनीतर्फे मला एक खूप मोठी ऑफर मिळाली आहे. आमच्या कंपनीची मेन ब्रांच परदेशात आहे. मला काही दिवस कंपनीच्या कामासाठी मेन ब्रांचला जायचं आहे. परदेशात मी तुम्हा दोघांनाही घेऊन जाऊ शकतो. घरातून 2 लोकांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी मला मिळाली आहे. तिथे जाऊन माझं कामही होईल आणि आपण तिथे बाहेर फिरून एन्जॉयही करू शकतो. मला परदेशात फिरायला मिळणार हे ऐकूनच मी फार खुश होते. कारण लग्न झाल्यानंतर मावशीच्या जाण्याने आम्ही सगळेच खूप दुःखी होतो. तेव्हा मी आणि ओमीने लगेचच आमचा होकार कळवला. आम्ही दोघेही खूप आनंदी होतो. पुढच्या 3-4 दिवसात आम्हाला परदेशात जायला निघायचं होतं. पण जाण्याच्या 1 दिवस आधी असं काही होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्या दिवशी ओमी कॉलेजवरून घरी आला. घरी येताच तो त्याच्या पोटाला हात लावून चांगलाच कळवळत होता. तो म्हणत होता, ताई, माझ्या पोटात भयंकर वेदना होत आहेत, मला लवकर काहीतरी औषध दे आणि या त्रासातून मला लवकर मुक्त कर. ओमीची अवस्था पाहून मी चिंतेत पडले होते. मी त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले. तेव्हा डॉक्टर म्हणाले की याला स्टमक इन्फेक्शन झालं आहे, त्यामुळे आठवडाभर चांगली काळजी घ्यावी लागेल. आठवडाभर काळजी घ्यावी लागेल याचा अर्थ त्याला आता आमच्यासोबत परदेशात यायला जमणार नव्हतं आणि ओमीला सोडून तर आम्ही दोघे आठवडाभर तिकडे जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे संध्याकाळी जितू घरी आल्यावर मी त्याला परदेशात जायला नकार कळवला. माझ्या निर्णयाने जितू फारच नाराज झाला होता. दुसऱ्या दिवशी मनावर मोठा दगड ठेवून तो परदेशात जायला निघाला. आता परिस्थितीच अशी झाली होती की त्याला काही पर्याय नव्हता. जितू परदेशात गेल्यावर मी आणि ओमी आम्ही दोघेच घरी होतो. पुढच्या 2 दिवसांनी ओमीला जरा बरं वाटू लागलं. परदेशात न जाता आल्यामुळे आम्हा दोघांनाही खूप वाईट वाटत होतं. त्यामुळे थोडीशी मौज मज्जा करण्यासाठी आम्ही बाहेर फिरायला जायचं ठरवलं. आम्ही त्या दिवशी मॉलमध्ये फिरायला गेलो होतो. मॉलमध्ये फिरता फिरता आम्ही थिएटरजवळ येऊन पोचलो आणि पुढे मूव्ही बघायचा प्लॅन बनवला
आम्ही एक छानसा मूवी बघितला होता. मूवी बघताना ओमी तिथे झोपी गेला होता. त्यानंतर घरी पोहोचताच मला जितूचा कॉल आला. त्याच्याशी बोलत मी हॉलमध्येच बसले होते. काही वेळाने मी आत गेले तर पाहिलं ओमी माझ्या रूममध्ये चांगलाच गाढ झोपला होता. त्यामुळे त्याला न उठवता मी दुसऱ्या गेस्ट रूममध्ये गेले. मध्यरात्री मला जाग आली तेव्हा डोळा उघडताच मी जोराने ओरडले, कारण तिथे ओमी अगदी भूतासारखा बसला होता. मला घाबरलेलं पाहून त्याने लगेच लाईट सुरू केला व म्हणाला, ताई अगं मी आहे, का घाबरतेस? मी त्याला म्हणाले, तू असं संशयास्पद का वागतोयस? असं मध्यरात्री इथे यायचा काय अर्थ आहे? त्यावर तो म्हणाला, मला जाग आली तर मला तू कुठेच दिसले नाही, म्हणून तुला शोधत मी इथे आलो होतो. त्याचं कारण फार साधारण होतं. तेव्हा मी त्याला म्हणाले, मी घरातच आहे, चिंता करू नकोस, जा झोप आता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ओमीला नाश्ता दिला. नाश्ता करत असताना मी त्याला विचारलं की तुला कालचा दिवस कसा वाटला? बाहेर जाऊन आपण किती मज्जा मस्ती केली ना? मी एकटीच बडबड करत होते. तो मात्र माझ्याकडे टक लावून बघत होता. जितू परदेशात गेल्यापासून मला घरात काहीतरी वेगळं जाणवू लागलं होतं. तो वेगळेपणा मला कुठल्या तरी गोष्टीचा संकेत तर देत नव्हता ना? कदाचित मी जास्त विचार करत होते किंवा नाहीही. त्यावेळी नाश्त्याच्या टेबलवर मी ओमीच्या चेहऱ्यासमोर जोरात टाळी वाजवली. तेव्हा तो भानावर आला. मी त्याला म्हणाले की मी तुला काहीतरी विचारत आहे आणि तुझं लक्ष दुसरीकडेच आहे. असं तू माझ्याकडे एकटं काय बघत आहेस? तेव्हा तो काही नाही म्हणून त्याचा नाश्ता घेऊन रूम मध्ये निघून गेला. त्याचं हे वागणं मला जरा विचित्रच वाटलं होतं. असेच काही दिवस गेले. माझा नवरा परदेशात गेल्यापासून ओमी मध्यरात्री जागू लागला होता आणि हे 2-3 वेळा तर माझ्या नजरेस आलं होतं. पण आता मला थोडं वेगळं काही जाणवू लागलं होतं. त्या दिवशी अचानक तो मध्यरात्री मला झोपेतून उठवून मला त्या दिवशीच्या मूवीची स्टोरी विचारू लागला. त्याचं म्हणणं होतं की त्या दिवशी थिएटरमध्ये माझा डोळा लागला होता, त्यामुळे मला मूवी समजलाच नाही. ओमी अचानक काय वागत होता मला तर कळत नव्हतं. त्याला एवढ्या रात्री खरंच मूवीची स्टोरी ऐकायची होती? तेव्हा मी माझं डोकं दुखतंय असं सांगून त्याला टाळलं. दुसऱ्या दिवशी तो कॉलेजमधून लवकर घरी आला. येताच तो माझ्या समोर आला व उत्साहित होऊन म्हणाला, मी तुझ्यासाठी खूप छान मूवी पेन ड्राईव्ह मध्ये आणला आहे, आपण दोघे मिळून तो बघूया. आता मला घरात खूप बोर होतंय. मूवी बघितल्यावर आपल्याला दोघांनाही छान वाटेल. ओमीचा चेहरा खूप साधा भोळा होता, त्यामुळे मला त्याला रागवही वाटायचं नाही. तेव्हा मी त्याला होकार भरला. मग आम्ही दोघे हॉलमध्ये टीव्हीवर मूवी बघू लागलो. तेव्हा मला अजिबात मूवी बघायचा नव्हता, पण ओमीचा हट्ट होता की मी त्याला कंपनी द्यावी. तेव्हा बरं झालं मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला. मग मी लगेच फोनवर बोलण्याच्या बहाणे तिथून निघून गेले. पुढे 2 दिवसांनी माझा नवरा परदेशातून घरी परतला होता. माझा नवरा घरी आल्यावर ओमीचा वेगळाच हट्ट चालू झाला. तो म्हणत होता की मला एकटं भीती वाटते, मला तुमच्यासोबत राहू द्या. माझ्या नवऱ्यानेही ओमीला बऱ्याच वेळा समजवण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या दोघांच्याही समजावल्याने तो समजत नव्हता. त्याच्या त्या हट्टामुळे माझा नवरा चांगलाच चिडला होता. त्याचं म्हणणं होतं की ओमी आता लहान राहिला नाही, त्याला त्याचं एकटंच त्याच्या रूममध्ये झोपू दिलं पाहिजे. माझीही तीच इच्छा होती, पण तो ऐकायला तयार नव्हता. आता ओमीमुळे आम्हा नवरा बायकोंमध्ये विनाकारण वाद होऊ लागले होते. शेवटी वैतागून माझा नवरा गेस्ट रूम मध्ये झोपू लागला आणि ओमी माझ्या खोलीत राहू लागला. एके दिवशी मध्यरात्री मला अचानक कोणाची तरी हालचाल जाणवल्यासारखं झालं. क्षणभर मला वाटलं की कदाचित जितू असेल, कारण तोच परत आला असेल असं मला भासलं. म्हणून मी तेव्हा त्याच्या जवळ सरकले. काही दिवस हे असंच चालत राहिलं, पण माझ्या मनात एकच प्रश्न सुरू होता की रात्री मला स्पर्श जाणवतो तो नेमका कोणाचा. मी झोपेतून उठण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा माझ्या आसपास एक विचित्रसा सुगंध पसरलेला जाणवायचा. तो सुगंध इतका वेगळा होता की मला पुन्हा खोल झोप लागायची. दुसरीकडे ओमी असल्यामुळे जितूला माझ्या शेजारी झोपता येत नव्हतं, त्यामुळे रात्री तो कधी घरी येतो, कधी शांतपणे माझी खबरबात घेतो हे मला केवळ सकाळी जाग आल्यावरच लक्षात यायचं. त्याचं हे वागणं मला सुरुवातीला आश्चर्यकारक वाटायचं, पण काही प्रमाणात मला त्यात आपुलकीही जाणवायची. परंतु हे सगळं घडताना त्या सेंटच्या सुगंधामुळे माझं मन नेहमीच थोडं गुंग झाल्यासारखं व्हायचं. त्या सुगंधावरून मला जाणवत होतं की जितूचा माझ्यावरील राग आता कमी होत चालला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याला डब्बा देत होते आणि तो ऑफिसला निघाला तेव्हा मी त्याला प्रेमाचे 2 शब्द बोलले, पण अचानक जितूचं वागणं बदललं. तो म्हणाला, शीतल, ही बनावटी आपुलकी दाखवण्याचं नाटक करू नकोस. तुला आता तुझ्या नवऱ्यापेक्षा ओमीची जास्त काळजी आहे असं दिसतंय. नवरा म्हणून तू माझी काळजी घ्यायचं सोडलं आहेस आणि हे मला आता स्पष्ट दिसू लागलंय. असं म्हणून माझ्या हातून डब्बा घेऊन तो ऑफिसला निघाला. मागच्या काही दिवसांपासून जितू तर रात्री आमच्या रूममध्ये येत होता, तरीही तो असं का बोलला होता तेच मला समजत नव्हतं.
जितू ऑफिसला गेल्यानंतर ओमीही कॉलेजसाठी निघाला. थोड्या वेळाने मी कपडे धुण्यासाठी ओमीचे कपडे घ्यायला त्याच्या रूममध्ये गेले. तेव्हा मला ओमीच्या पॅन्टच्या खिशात एक छोटीशी सुगंधाची बॉटल सापडली. उत्सुकतेपोटी मी ती उघडून वास घेतला आणि लगेचच माझं डोकं विचित्रपणे हलल्यासारखं झालं. हा तोच सुगंध होता जो मला मध्यरात्री जाणवायचा. पण प्रश्न होता, ही बॉटल ओमीच्या खिशात आली कशी? त्या दिवशी तर जितू ओमीला मोठ्याने रागावून बोलला होता, कारण गेल्या काही दिवसांपासून तो त्याला काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत होता. पण ओमी काही ऐकायला तयार नव्हता. ओमीमुळे आम्हा नवरा बायकोमध्ये सारखे वाद होत होते आणि ते सर्व काही ओमीच्या डोळ्यासमोर घडत होतं. तरीही तो त्याच्या रूममध्ये झोपायला तयार नव्हता. ओमी खूपच समजदार मुलगा होता, पण अचानकच तो असा का वागू लागला होता ते समजायला मार्ग नव्हता. आजही माझा नवरा माझ्यावर चिडचिड करून झोपायला गेला. त्या रात्रीही ओमी माझ्या शेजारी झोपला होता. त्याच्या रोजच्या हट्टीपणाला आणि जितूच्या सततच्या चिडचिडीला मी पूर्णपणे कंटाळले होते. त्यामुळे आज मी मनाशी ठरवलं होतं की या सगळ्या गोंधळाचा एकदाचा निकाल काढायचा. मला बघायचं होतं की रात्री खरंच कोणी माझ्या खोलीत येतं का नाही. मी खोलीत पूर्ण अंधार केला. ओमी शेजारी शांतपणे पडून होता. काही वेळाने माझे डोळेही मिटले, पण मन मात्र सतत सावध होतं. काही वेळाने मला अचानक कुणीतरी माझ्या अगदी जवळ आल्यासारखं जाणवलं. माझ्या अंगावर हलकीशी हालचाल झाल्याचा भास झाला आणि मी दचकले. मी लगेचच शेजारी असलेला लॅम्प चालू केला. लाईट लागताच माझे डोळे विस्पारले, कारण मला वाटलं होतं की रात्री माझ्या खोलीत फक्त जितूच येत असेल. पण समोर दिसलेला चेहरा मात्र पूर्ण वेगळाच होता. ओमी माझ्या पलंगाजवळ बसलेला होता आणि तो घाबरल्यासारखा हात मागे घेत होता. तो तिथे का बसला होता आणि सर्वात महत्वाचं, मला हालचाल जाणवण्याचा भास झाला तो नक्की कोणाचा होता? त्याला त्या अवस्थेत पाहताच मी दचकून झटक्यात उठून बसले. मी ओमीला म्हणाले, हे काय चाललंय? तू इथे अशा पद्धतीने का बसलायस? पण तो काहीच बोलत नव्हता. तो खाली मान घालून शांत बसला होता. विचित्र गोष्ट म्हणजे तो जागा दिसत होता, पण त्याच्या नजरेत एक अजब पोकळी होती. जणू तो गाढ झोपेत चालत होता आणि तरीही त्याचे डोळे उघडे होते. त्याचं हे वागणं इतकं अनाकलनीय होतं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी घाबरले आणि लगेचच त्या खोलीतून बाहेर पडून माझ्या नवऱ्याकडे धावत गेले. मी जितूला आमच्या खोलीत घडलेला सगळा काही प्रकार सांगितला. माझा नवरा ते सगळं ऐकून व पाहून आश्चर्यचकित झाला होता. त्यालाही समजत नव्हतं की त्यावेळी तिथे काय चाललंय. तेव्हा मी दुसऱ्याच दिवशी ओमीच्या वडिलांना या गोष्टी कळवल्या आणि त्यांना आमच्या घरी बोलावलं. ते घरी येताच आम्ही त्यांना काल रात्री घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा मावसांनी सांगितलं की शीतल, मी तुला त्या दिवशी याच गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करत होतो, पण तू माझं काहीही न ऐकता तिथून निघून गेलीस. मी तुला सगळं सांगण्याचा प्रयत्न करत होतो. तुझी मावशी सारखी आजारी राहू लागली होती, तेव्हा ओमीच तिची सेवा करायचा. तिला ताप यायचा तेव्हा तो तिच्या अंगावर पाण्याच्या पट्ट्या ठेवायचा. रात्र रात्र जागून आईसाठी तो प्रार्थना करायचा. त्याला त्याच्या आईला अजिबात गमवायचं नव्हतं, म्हणून तो होईल तेवढी त्याच्या आईची सेवा करायचा. त्यावेळी कामानिमित्त मीही सारखं बाहेर असायचो, त्यामुळे मला तुझ्या मावशीकडे एवढं लक्ष द्यायला जमायचं नाही. तसेच तिच्या हॉस्पिटलचा खर्चही खूप होत होता, त्यामुळे मला तेव्हा काम करणं भाग होतं. पण घरात एकटं राहून आणि आईची चिंता करून ओमीच्या मनावर परिणाम झाला. डॉक्टरांनी सांगितलं की आई गेल्याचा ट्रॉमा त्याच्या डोक्यात तसाच आहे. तुझी मावशी गेल्यानंतर काही दिवस त्याने माझ्या दुसऱ्या बायकोसोबतही असंच काहीसं केलं होतं. त्यामुळे मी त्याला आश्रमात सोडायला जात होतो, पण तेवढ्यात तू त्याला तुझ्या घरी घेऊन आलीस. तुला मी त्यावेळी समजावण्याचा प्रयत्न देखील केला होता, पण तू माझं काहीही ऐकलं नाहीस. तेव्हा मी काकाला म्हणाले की काका, ते सगळं ठीक आहे, त्याच्या मनावर परिणाम झालाय हे तर मी समजू शकते, पण त्याच्याकडे एक विशिष्ट प्रकारचा सेंट आहे, त्याच्या मागचं गुपित अजून मला समजलं नाहीये. तेव्हा मी काकाला तो सेंट दाखवला. तेव्हा ते सेंटचा सुगंध घेऊन काकाच्या डोळ्यातही अश्रू दाटले. काका म्हणाला, हा त्याच्या आईचा आवडता सेंट आहे. त्याला त्याच्या आईची आठवण आली की तो सेंट लावतो आणि त्याच्या सुगंधामुळे त्याला त्याच्या आई जवळ आहे असं वाटतं. काका जसजसं मला ओमीच्या बाबतीत गोष्टी सांगत होता तसतसं मीही खूप भावनिक होऊ लागले होते. त्यावेळी आम्हा सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण एका आईच्या प्रेमापोटी आणि चिंतेपोटी तिच्या मुलावर असा काही परिणाम होऊ शकतो हा विचार मी कधी केला नव्हता. यानंतर मी आणि जितूने ठरवलं की ओमीची योग्य तपासणी करून घ्यावी. आम्ही त्याला एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितलं की त्याच्या मनात काही विचित्र भीती किंवा गोंधळ झालेला असू शकतो. जसजसा तो मोठा होईल तसं त्याच्या वागण्यातील ही अनाकलनीय लक्षणं कमी होत जातील. डॉक्टरांनी फक्त इतकंच सांगितलं की त्याला शक्य तितक्या सुरक्षित, शांत आणि आनंदी वातावरणात ठेवा.
त्या रात्री मी जागी राहिले म्हणूनच मला हे सगळं लक्षात आलं. जर जितूने अनपेक्षितपणे ओमीला त्या अवस्थेत पाहिलं असतं तर कदाचित मोठा गैरसमज निर्माण झाला असता आणि आमच्या नात्यावर त्याचा गंभीर परिणामही झाला असता. पण देवाकृपेने सगळं काही वेळेत आमच्या समोर आलं आणि आम्ही ओमीचे उपचार करू शकलो. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.